कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून अंगणवाडी व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शाळा बंद असल्यामुळे अभ्यासक्रम विसरत आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील व्याहाळ गावातील सरपंच विनोबा काळे यांनी आपल्या गावात चौकात जेथे लहान मुले खेळतात त्या ठिकाणी कोणाच्याही भिंतीवर शिक्षणाविषयी माहितीचा तक्ता उदाहरणार्थ ABCD अ आ इ ई या खंडाविषयी माहिती उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर येथील विभागीय आयुक्त यांच्या प्रेरणेने शाळाबाहेरची शाळा हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील टास्क पोहोचविण्याचे काम गावातील युवक तरुण करीत आहे. तसेच गावामध्ये मुलांच्या इयत्तेनुसार शिक्षण देणे सुरू आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घरीच राहून अभ्यास करावा व अभ्यासात सातत्य टिकून राहावे. याच अनुषंगाने सरपंच यांच्या पुढाकाराने गावामध्ये पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून दररोज मुलांना अभ्यास दिला जात आहे. तसेच मुलांच्या क्षमतेनुसार इयत्ता 1ली ते 5वी यानुसार मुलांसाठी अभ्यास तयार करण्यात आले आहे. यामध्ये इयत्तानुसार भाषा, मराठी व गणित या विषयाचे व्हॉट्सअप ग्रुपद्वारे पालकांना पाठविण्यात येत आहे. मी ग्रामपंचायत सरपंच विठोबा काळे, व्याहाळीतील सरपंच. आणि ज्याच्यामुळं कोरोना महामारीच्या काळात शाळा आता बंद असल्यामुळं सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न झाला होता की विद्यार्थ्यांना शाळा कशा आता भरवता येईल आणि त्यांचं शिक्षण कसं होईल याची काळजी असल्यामुळं आपल्या विभागीय आयुक्त साहेबांचं एक शाळाबाहेरील शाळा हा कार्यक्रम जसा उपक्रम जाहीर झाला त्यानंतर आम्ही आपल्या गावामध्ये हा शाळाबाहेरील शाळा उपक्रम राबवण्याकरता गावातील उच्च शिक्षित मुलं त्यांना आपल्या हाताशी घेऊन आणि त्यांचे एक मीटिंग घेऊन त्यांना विद्यार्थ्यांना आपल्याला कसं शिकवता येईल, विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आणि मास्क वगैरे बांधून सॅनिटायझर करून या सगळ्या बाबी आपल्याला कोरोनाच्या काळात काळजी घेऊन त्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं देता येईल तर यासाठी विचार करण्यात आला. आणि प्रत्येकाच्या ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे विद्यार्थ्यांच्या आई वडिलांकडे, माता पालकांकडे त्यांच्या मोबाईलमध्ये प्रथम महाराष्ट्र हा ॲप डाउनलोड करण्यात आला. पालकांना सुद्धा माहिती देण्यात आली आणि स्वतः आमचे जे शिक्षण सेवक मुलं आहेत व्याहाळीतील तर उच्च शिक्षित तर ते आपल्या घरोघरी जाऊन त्यांना माहिती देत आहे. आणि त्यावरील प्रथम महाराष्ट्र या ॲपवरील जे अभ्यासक्रम आणि टास्क जो येतो त्यांना ते आपल्या घरी जाऊन ते माहिती देत आहे किंवा आपल्या घरी 8-10 मुलांचं ट्युशन सुद्धा घेत आहे. आणि आम्ही ते आपल्या यानुसार आपल्याला अधिक वेगळं काही करता येईल का हे सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न केला. गावातील भिंतीवर त्यांना बोलका करण्याचा प्रयत्न केला. गावातील भिंतीवर आपण काय केले की आपल्याला अंकगणित, ABCD असे सगळे चार्ट बनवण्यात आले की जेणेकरून विद्यार्थ्यांना हसत खेळत तो आपला अभ्यास करता येईल. तर याचा प्रयत्न आम्ही करण्याचा. जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर.